मौजे पिंपरण तालुका पूर्णा जिल्हा परभणी येथील इंस्टाग्रामवर जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या योगेश कल्याणकर व रुपेश बोंबलेला या दोघांना लवकरात लवकर अटक करावी, कडक शासन करावे। प्रशासनाने अटक न केल्यास तीव्र आंदोलन व मोर्चे करण्यात येतील। प्रशासनाने गंभीरपणे तपास करून लवकरात लवकर शासनाने त्यावर कारवाई करावी व त्यांना तडीपार करण्यात यावे। या मागण्यांचे निवेदन चुडावा पोलीस स्टेशन येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशांत किनगे यांना दिनांक 11 जुलै रोजी निवेदन देण्यात आले। या प्रकरणाबाबत आरोपींना अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी। या प्रकरणाची सखोल चौकशी पोलीस आयुक्त परभणी, पोलीस महानिरीक्षक नांदेड यांच्याकडून करण्यात यावा। याविषयी संबंधित उपविभागीय अधिकारी नांदेड वजीराबाद यांनीही या गोष्टीचे गांभीर्य घेऊन पाठपुरावा करावा, असे भंते पयावंश यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना सांगितले। यावेळी भंते पयावंश व सर्व धम्मप्रेमी यांनी गावकऱ्यांची भेट घेऊन गावकऱ्यांना सांगितले की गावकऱ्यांना घाबरून जाण्याचे काही कारण नाही, तसेच आपल्याकडून कुठलीही चूक होता कामा नये, असेही आवाहन करण्यात आले। आम्ही सर्व आपल्या पाठीशी आहोत। इंस्टाग्रामवर ज्या 2 बाणगुळाने असे भाष्य करणाऱ्यांना प्रशासनाने लवकरात लवकर अटक करावी, असे आवाहन केले। यावेळी भंते पयावंश व सर्व आंबेडकर प्रेमी तरुणांसोबत उपस्थित होते। समाजकंटकाने आपल्या समाजावर विचित्र अशा प्रकारचं आपल्या समाजासाठी जे अपशब्द वापरलेले आहेत त्या भांडवलाचा या ठिकाणी सर्वप्रथम मी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणीचा अध्यक्ष या नात्यानं त्याचा जाहीर निषेध व्यक्त करतो। आपल्या गावामध्ये घटना घडली, खूप निंदनीय घटना आहे। त्या घटनेचा सर्व समाजाच्या वतीनं मी जाहीर निषेध करतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, जुल्म करने वाले से जुल्म सहने वाला ज़्यादा गुन्हेगार होता है। मला आपल्याला एकच सांगायचं आहे, समोरचा माणूस जर आपल्यावर अन्याय करत असेल तर आपण सहन का करायचा। आपल्याला एकच विनंती आहे, पूर्णा हे आंबेडकरी चळवळीचं केंद्र होतं आहे आणि राहणार। आपण खेड्यापाड्यातल्या लोकांनी घाबरून जायचं काम नाही। आमचे पूज्य भंतेजी पयावंशी आपल्यासोबत सदैव अवरात्र 24 तास सोबत आहेत। त्यामुळे आपल्याला विनंती आहे, आपण गटातटामध्ये न राहता आपण एकोप्यानं राहायचं। आपण एक राहिलं तर मनोवाद्याचं छातीमध्ये धडकी भरल्याशिवाय राहणार नाही। आपलाच विनंती आहे, आपण आपल्या गटातटामध्ये न राहता एक राहायचे। आपल्या समाजावर हा अन्याय नवीन नाही। आपण आपल्यावर अन्याय हा पूर्वी काळापासून होत आलेला आहे। आपल्याला आंदोलन मोर्चे काय नवीन नाही। आपल्याला विनंती आहे, आपण असे मनोवादी विचारसरणीचे लोक आपल्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न करतील, पण आपण जागा राहण्याचं काम या ठिकाणी केलं पाहिजे। एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद। ज्या बांडगुळाने हे जे भाष्य केले, सगळ्या समाजाला वेठीस धरून जे भाष्य केले, त्याची अवकात सुद्धा नाही सगळ्या समाजाप्रती बोलायची। आणि त्याची अवकात जर त्याला बघायची असेल तर असा पाय लावून पळून गेलेला जो इसम आहे त्याला 24 तासाच्या आत प्रशासनानं अटक करावी, अशी आमच्या पुणेकरांच्या वतीनं मी एक प्रशासनास मागणी करतो। अन्यथा अटक जर नाही झाली तर आम्हाला तीव्र अशा प्रकारचं आंदोलन असेल, मोर्चा असेल, अनेक प्रकारचे निवेदनं असतील। आम्ही पूर्णा तालुका असेल, परभणी जिल्हा असेल, सबंध महाराष्ट्रभर आम्ही एक आंदोलन असं मोठ्या प्रकारचं याविरुद्ध उभं करणार आहोत, अशी मी आपणा सर्वांसमोर प्रशासनाला व त्या समोरच्या आरोप्याला प्रशासनास विनंती आहे। पुन्हा मी सारखं याच्यासाठी सांगतो की अशा गुन्ह्याची गांभीर्यानं दखल घेणं। 24 तास होऊन गेलेले आहेत, अजून आरोपी अटक झालेला नाही आहे। या गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन ग्रामस्थ सध्या भयभीत झालेले आहेत। अशी वेळ कुठल्याही पूर्णा तालुक्यातील आजूबाजूच्या खेड्यामध्ये येऊ नये, यासाठी त्याच्यावर कठोर शासन कसं करता येईल या प्रकारची शासनानं कारवाई करावी, अशी प्रशासनाची विनंती आमची आहे। अन्यथा मला माझ्या सामर्थ्याप्रमाणे, माझ्या हिमतीप्रमाणे, माझ्या ताकदीप्रमाणे मी त्याला शोधण्याचा प्रयत्न करत। मला एवढी विनंती असेल, ज्याला कुणाला कुठं काही भेटलाच असेल, तुम्हाला जराशी त्याची असण्याची चूक लागलेली असेल, कृपया विनंती असेल कळवा।
प्रशासनानं चांगल्या प्रशासनानं आमच्या पद्धतीनं जर कारवाई नाही केली तर आम्ही नक्की आणि नक्की असे जन्म घेणाऱ्या माणसाला सुद्धा आता आम्हीच प्रशासन काय करत नाही म्हणून आम्हाला सुद्धा एक वेगळा पर्याय आणि उपाय करण्याची व्यवस्था करावं लागेल काय असा सुद्धा आमच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होत आहे. म्हणून पूर्णाच्या DYSP साहेबाला, परभणी जिल्ह्याच्या SP साहेबाला आणि नांदेड जिल्ह्याच्या IG साहेबाला आमची याचना आहे, निवेदन आहे की लवकरात लवकर असे जे काय जातीमध्ये तेढ निर्माण करणारे असे काही अतिशय निकृष्ट दर्जाचे माणसं आहेत त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करावी. शासनाकडून जर उत्तर चांगलं भेटत नसेल तर मग आम्हाला सुद्धा उत्तर द्या. असे जर गुन्हे दाखल होऊन ते जर सुटत असतील तर आमच्यासारखे किती गुन्हे दाखल झाले आम्ही कधी सुटायचं तेव्हा सुटो, पण आम्ही सुद्धा त्यांना उत्तर देण्याच्या तयारीमध्ये आहोत. म्हणून आपण गावातल्यानी घाबरून न जाता आपण पहिला, दुसरा, तिसरा टप्पा पोलीस प्रशासन कायद्याला धरूनच आपण त्याच्यावरती उपाययोजना करायच्या. पूर्णातले सर्व तरुण बघा, आम्ही या म्हणलं नाही कुणाला सुद्धा, नुसतं विहारात जमायचं असं म्हणलं होतं. विहारात जमल्याच्यानं ते पोरं म्हणले की आम्हाला इथं पूर्ण पोलीस स्टेशन नाही पाहिजे, आम्हाला गावात जायचं, गावातल्या लोकांना भेटायचंय, इथलच्या चुडाव्याच्या एपीआयना भेटायचंय, त्यांना बोलायचंय, त्यांचं काय उत्तर आहे आम्हाला कानानं ऐकायचंय, लोक काय सांगतात हे आम्हाला ऐकायचं नाही. म्हणून हे तरुण आलेले आहेत. त्यांना सुद्धा आता मराठा, मुस्लिम अनेक जाती धर्मासोबत संबंध वाढलेले आहेत. कशाला आपण एकामुळे सगळ्यासोबत भांडण घ्यायचं, एक असा सुविचार त्यांच्या डोक्यामध्ये निर्माण झालेला आहे. म्हणून आडकाठीला आलेले नाहीत. म्हणून प्रशासनानं सुद्धा बौद्ध समाजाचा जास्त संयम न पाहता एक चांगल्या पद्धतीनं अनेक गावाला शांत ठेवण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्यांनी त्या गुन्हेगाराला अतिशय कठोरतेनं कारवाई करावी असं मी एक आव्हान परत एकदा करतो.